गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? तर आज ना बोरनाळची तयारी चालली होती इथे. मग त्यांनी करत होते. मग म्हटलं चला आपण किचनमधलं काम तोपर्यंत संपवून टाकू. नंतर ना या मी प्लेट्स आणल्या होत्या वाहन म्हणून देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये जे तिळगुळ वगैरे काय काय घालतात नाही ते घालून ठेवलं, कारण की बायका आल्यानंतर खूप गडबड होते. म्हणून मी आता सगळं तयारी करून ठेवली होती. आणि इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बोरनाळची तयारी केली. आपल्या इथं ना बोरनाळसाठी भरपूर प्रकारचे म्हणजे वेगवेगळे हे मिळतात, हलव्याचे दागिने मिळतात, असे पोस्टर बोरनाळांचे मिळतात, छान छान वेगवेगळे असे लिहिलेले किंवा असे डिझाईनची पतंग वगैरे मिळतात आपल्याकडे. पण म्हटलं इथे तरी ऑनलाईन मागवण्यासाठी तेवढा वेळ नव्हता माझ्याकडं. मग म्हटलं जेवढं आपल्याकडं साहित्य आहे किंवा जेवढं आपण करू शकतो ना तेवढं आपण करू. म्हणून मी इथं अशा प्रकारे सजावट वगैरे केली होती. तेवढीच म्हटलं मुलांची पण हौस होऊन जाईल. इथं सगळ्यांना मी हळदी कुंकू दिले, वाहन दिले, मग खाण्यासाठी समोसे आणले होते ते दिले आणि खूप गप्पा गोष्टी रंगल्या. मग इकडच्यांना पण बोरनाळ म्हणजे काय माहीत नव्हतं, त्यामुळे त्यांना पण खूप मजा आली. ते म्हणत होते की खूप छान वाटलं आणि मला पण छान वाटलं, कारण की मी पहिल्यांदाच हळदी कुंकू लग्नानंतर केलं होतं. बोरनाळ पण स्त्रीचं आता 5 वर्ष कंप्लीट होणार पुढच्या महिन्यात त्याला. मग ते म्हटलं दोघांचं पण एकदमच करून घेऊ आणि खरंच खूप छान वाटलं. असं वर्षातून एकदा तरी असं वाटतं की घरामध्ये असं कार्यक्रम असला ना ठेवला ना की लेडीज येतात, मग गप्पा गोष्टी होतात, तेवढंच मस्त वाटतं, मजा वाटते. तर अशा प्रकारे माझं हळदी कुंकू पण झालं आणि बोरनाळ पण झालं. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.